पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे जुन्याच मार्गाने व्हावी। खासदार अमोल कोल्हेंची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही आग्रही मागणी। सकारात्मक विचार करण्याचे रेल्वे मंत्र्यांचं आश्वासन आहे। चाकण, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर हाच मार्ग योग्य असल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलंय। पुणे नाशिक रेल्वेसाठी झालेल्या जनआंदोलनाची डॉक्टर अमोल कोल्हे यांनी रेल्वे मंत्र्यांना माहिती दिली। सध्या रस्ते वाहतुकीवर अवलंबून असलेल्या मालवाहतुकीमुळे वेळ आणि इंधनाचा मोठा अपव्यय होतोय। त्यामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलू नका अशी मागणी अमोल कोल्हेंनी केली आहे। चाकण विमानतळ यासाठी जी जमीन उपलब्ध होती त्या ठिकाणी पीएम गतिशक्ती टर्मिनल करण्यात यावं आणि हे पीएम गतिशक्ती टर्मिनल करत असताना छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव एमआयडीसी, चाकण एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी ते जेएनपीटी पोर्ट असं एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर करण्यात यावा। या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीजच्या दृष्टिकोनातून स्वस्त पर्याय आणि जलद पर्याय हा या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या माध्यमातून उपलब्ध होईल।